दरम्यान डॉक्टराच्या हलगर्जीपणामुळे 28 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने अखेर न्यायालयाच्या आदेशानंतर संबंधित डॉक्टरावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे। करमाळा येथील विठ्ठल हॉस्पिटलचे डॉक्टर राम बिनवडे याच्या विरोधात हा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश करमाळा न्यायालयाने दिला आहे। न्यायालयाच्या आदेशानुसार करमाळा पोलीस स्टेशन येथे डॉक्टर राम बिनवडे याच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुणे येथील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधील प्रसूती दरम्यान महिलेचा मृत्यू झाल्याचे प्रकरण गाजत असतानाच करमाळा येथे प्रसूती दरम्यान मृत्यू झाल्याप्रकरणी आता डॉक्टरावर गुन्हा दाखल करण्यात आला असून यामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे। करमाळा तालुक्यातील रायगाव येथील शीतल भाऊसाहेब करगळ या 28 वर्षीय गरोदर महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता। याबाबत पती भाऊसाहेब करगळ यांनी फिर्याद दिली आहे। या फिर्यादीत म्हटले आहे की माझी पत्नी शीतल करगळ ही गरोदर असल्यापासून करमाळा येथील विठ्ठल हॉस्पिटलचे डॉक्टर राम बिनवडे यांच्याकडे उपचार घेत होतो। गरोदर कालावधीत संपूर्ण उपचार डॉक्टर बिनवडे यांनी केले होते। डॉक्टरांनी प्रसूतीच्या दिलेल्या तारखेवेळी 9 सप्टेंबर 2024 रोजी 11:45 मी माझ्या पत्नीला घेऊन विठ्ठल हॉस्पिटल येथे आलो। त्यानंतर डॉक्टर बिनवडे यांनी तपासणी करून बाळाची आई व बाळाची तब्येत एकदम ठीक असून 1 ते 1.5 तासात प्रसूती होईल असे सांगितले, परंतु बराच वेळ गेला तरी प्रसूती झाली नाही। यावेळी वेदना वाढू लागल्या। याबाबत डॉक्टर बिनवडे यांना विचारले असता त्यांनी बाळाची व आईची तब्येत ठीक असल्याचे वारंवार सांगितले। माझी पत्नी शीतल हिला मोठ्या वेदना होत होत्या, मात्र डॉक्टर बिनवडे यांनी याबाबत कसलीही माहिती नातेवाईकांना दिली नाही। शेवटी डॉक्टर बिनवडे यांनी पेशंटचे सीझर करावे लागेल, अन्यथा गुंतागुंत वाढत जाईल असे सांगितले। त्यानंतर सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास सीझर केले व बाळाला आमच्या ताब्यात दिले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.